नेरूळ नवी मुंबई येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी खुले केलेले शिवछत्रपतींचे स्मारक नवी मुंबई महानगरपालिकेकडून परत एकदा बंदिस्त केल्याने मनसेने पुन्हा एकदा संताप व्यक्त केलाय। हे स्मारक पुन्हा खुलं करावं यासाठी मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांना पत्र लिहून साद घातली आहे। या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री जुने शिवसैनिक माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब, या महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री व जुने शिवसैनिक माननीय श्री गणेश नाईक साहेब, आपल्या दोघांनाही एक अनावृत्त पत्र मी आज समाज माध्यमातून आपल्याकडे पाठवित आहे। मुळातच वंदनीय बाळासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष करत या महाराष्ट्रात शिवसेनेची स्थापना केली। आपण दोघेही नेते आणि आपल्या दोघेही नेत्यांचं नेतृत्व या शिवसेनेतूनच फुललं। दुर्दैव, आपल्या दोघांच्याही हद्दीत असलेल्या या नवी मुंबईत छत्रपती शिवाजी महाराजांचं नेरूळ येथलं स्मारक गेली 4 महिने अत्यंत घाणेरड्या कापडात बंदिस्त करून ठेवण्यात आलेलं आहे। एक शिवसैनिक म्हणून आपल्याला ह्या गोष्टीचा राग किंवा चीड आलेली नाही। वंदनीय बाळासाहेबांचेच नातू आणि ठाकरे कुटुंबातील 3ऱ्या पिढीचं नेतृत्व अमितजी ठाकरे यांच्या माध्यमातून 2 दिवसांपूर्वीच या स्मारकाचं अनावरण करण्यात आलं, स्वच्छता करण्यात आली, विधिवत पूजा करण्यात आली। मात्र त्यानंतर सुद्धा त्याच रात्री नवी मुंबई पालिका प्रशासनाने परत एकदा हे स्मारक बंदिस्त केलं। गेली 2 ते 3 दिवस ना तिथे दिवाबत्ती झाली, ना हार झाले, ना स्वच्छता झाली। आपल्यातील शिवसैनिकाला याची राग चीड येत नाहीये। आपल्यातील सच्चा आणि खरा शिवसैनिक शिल्लक असेल तर आपण आपल्या पदाचा तात्काळ वापर करून या पालिका प्रशासनाला जाब विचारा आणि हे स्मारक तात्काळ खुलं करा। ही विनंती या विविध पत्राच्या माध्यमातून मी आपल्याकडे केलेली आहे। आपल्यापर्यंत ही गोष्ट पोचावी आणि आपण शिवसैनिक म्हणून दखल घ्यावी, एवढीच नम्र विनंती। चोपडा नगर परिषद निवडणुकीसंदर्भात छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांच्या उमेदवारांची बैठक आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली। या बैठकीत नगर परिषद निवडणुकीसाठी उभे असलेले सर्व उमेदवार तसंच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार उपस्थित होते। यावेळी मार्गदर्शन करताना आमदार चंद्रकांत सोनवणे म्हणाले की आपापल्या प्रभागांमध्ये मतदारांपर्यंत थेट पोहोचा, घराघरात जाऊन नगराध्यक्ष पदापासून आपल्यासोबत असलेल्या सर्व उमेदवारांसाठी मतदारांचं समर्थन मिळवा। ते पुढे म्हणाले की चोपड्याचे नागरिक सुज्ञ आहेत। यावेळी नगर परिषदेवर शिवसेनेचा भगवा झेंडा निश्चितच फडकेल। आज छाननी होती। शिवसेनेचे जे सारे उमेदवार होते ते एकाच वेळेला एकत्र आलेले होते। ज्यांना ज्यांना उमेदवारी भेटली त्यांचा सर्वांचा परिचय एकमेकाला होतो आणि आपल्या प्रभागामध्ये आपल्याबरोबर कोण सहकारी याची माहिती होईल म्हणून त्याचप्रमाणे इलेक्शनमध्ये आपण काय केलं पाहिजे, काय नको केलं पाहिजे, या सर्व सूचना देण्यासाठी त्यांना आज बोलवण्यात आलं होतं आणि शिवसेनेचे मार्गदर्शक त्यांना मार्गदर्शन करण्यात आलं। पक्षप्रमुख आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब, जिल्ह्याचे आपले नेते आदरणीय गुलाबरावजी पाटील, आदरणीय माजी आमदार लता सोनवणे आणि साऱ्या शिवसैनिकांच्या वतीने त्यांना शुभेच्छा दिल्या इलेक्शन लढण्यासाठी। सूचना हेही दिल्या गेल्या की आपण जनतेपर्यंत कशा पद्धतीने पोहोचायचं, नम्रपणे कशा पद्धतीने आपण त्यांची विनंती करू, मतं घ्यायची, ही सर्व गोष्टी त्यांना सांगितल्या। मुळशी पॅटर्न चित्रपट फेम रमेश परदेशी उर्फ पिट्याभाई यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय। या प्रसंगी चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। सगळ्यांना नमस्कार आणि जय महाराष्ट्र। मी बालपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे, परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेना चित्रपट सेनेबरोबर आणि माननीय राजसाहेबांबरोबर गेली 20 वर्ष काम करत होतो। आता बदललेली राजकीय परिस्थिती आणि ही सगळे बघता कलाकारांना
मराठी सिनेमाला, मराठी कलाकारांना न्याय देण्यासाठी म्हणून आणि कुठेतरी माझ्यावरती असलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार हे मला खुणावत होते, म्हणून आज मी जाहीररित्या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतोय। भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी ज्या कणखरपणे देश चालवत आहेत, त्याचप्रमाणे आपल्या या महाराष्ट्र राज्यामध्ये मराठी असलेले कलाकार, मराठी असलेले सिनेमा कलाकार, मराठी सिनेमा आणि त्याच्याशी संबंधित असलेल्या ज्या काही अडचणी असतील त्या राज्य शासन आणि केंद्राच्या माध्यमातून माझा सोडवण्याचा प्रयत्न असेल। आणि या निमित्तानं मुख्य प्रवाहामध्ये काम करून, जसं संघामध्ये सर्वत्र मानलं जातं की राष्ट्र प्रथम, देश हा सर्वोच्च ठिकाणी ठेवून काम केलं जातं, त्याच तत्वावरती आज विश्वास ठेवून मी माझ्या सर्व मित्रांसह इथं प्रवेश करतोय। मात्र तुम्ही ज्यावेळेस खरं तर हा पक्ष प्रवेश करतायत, मात्र तुम्ही संघाच्या कार्यालयामध्ये गेला, संघाच्या युनिफॉर्म मध्ये तुमचे जेव्हा फोटो सगळे बाहेर आले, त्यानंतर खरं तर राज ठाकरेंनी तुम्हाला बैठकीत सुनावलं, त्यामध्ये तुम्ही बाहेर पडला, अशी देखील चर्चा झाली। काय नेमकं ते झालं? नाही, कसं आहे सर की मी संघाचा स्वयंसेवक आहे हे मी कधीच लपवलेलं नाही आणि मी माननीय राजसाहेबांबरोबर गेली 22 वर्ष काम करतोय। सोशल मीडिया आता 15 वर्ष आले, त्यामुळे त्याच्यावरती तुम्ही जर पाहिलं तर प्रत्येक दसऱ्याच्या संचलनाचा माझा फोटो असेल, कारण कुठल्याही बाकी उत्सवाचा संबंध येत नाही। परंतु राजसाहेबांनी सुनावलं वगैरे असं नाही, कारण ते कुटुंब प्रमुख आहेत आणि राजसाहेब हे खूप मोठे आहेत, त्यामुळे त्यांनी काही बोललं तरी एक कुटुंब प्रमुख या नात्याने आम्ही तेवढंच खिलाडू वृत्तीनं ते घेतो। प्रश्न असा आहे की संघ, राष्ट्रीय सेवक संघ हा माझ्या संस्काराचा भाग आहे। कुठंतरी सगळे परत बदलत असलेल्या या सगळ्या परिस्थितीत मला असं वाटलं की आता आपण काहीही झालं तरी आपण आपल्या विचारासोबत राहिलं पाहिजे, म्हणून इथे। म्हणजे तिथे विचारात घेतलं जात नव्हतं असं म्हणायचं का पदाधिकाऱ्यांना सगळ्यांना? नाही नाही नाही, असं काही विचारात घेतलं जात नव्हतं, असे काही माझी कुठलीच तक्रार नाही। राज ठाकरे हे कलाकारांसाठी न्याय देण्यासाठी ते सातत्याने पुढे येतात आणि मराठी इंडस्ट्रीमध्ये जे कलाकार आहेत ते राज ठाकरे यांचं नाव घेत आहेत। तुम्ही 22 वर्षापासून राज ठाकरे यांच्यासोबत आहात, काय असं कारण आलं की त्यांना सोबत? नाही सर, परत एक सांगतो की प्रश्न संस्काराचा आहे आणि तत्वाचा आहे। संघ हा माझा संस्कार आहे आणि मी राष्ट्रप्रथम या तत्वावर चालणारा माणूस आहे। कुठंतरी आज माझा संस्कार, मला संस्काराने माझ्या सांगितलं की तू तुझ्या विचारांसोबतच असलं पाहिजे, म्हणून आहे। बाकी माझे नाही, मी नाही इतक्या मोठ्या साहेबांवरती बोलणं इतकी माझी कुवत नाही, त्यामुळे मी त्यांच्यावर नाही बोलू शकत। सांगतात की इतक्या वर्षापासून त्यांच्यासोबत काम करत होतो, मात्र नेमकं काय अडथळा आला? नाही, अडथळा काहीच आला नाही। मला असं वाटलं की मराठी कलाकार, मराठी सिनेमा यांना जर का मदत करायची असेल तर त्याच्यासाठी थोडंसं व्यापक असलं पाहिजे। आणि जसं की आता पाहतो की आपण राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी युती सरकार आहे, तसंच देशात आहे। मला असं वाटलं की या माध्यमातून मी या महाराष्ट्रातल्या मराठी कलाकारांसाठी अजून जास्त चांगलं काम करू शकतो। भारतीय जनता पार्टीची आहे म्हणून तुम्ही जॉईन केलं? सॉरी, फक्त भारतीय जनता पार्टीची आहे म्हणून तुम्ही जॉईन केलंय? मी काम करण्यासाठी तुम्ही म्हणताय? नाही नाही नाही, असं नाही, कारण ते प्रभावीपणे आता काम करतात संपूर्ण देश आणि राज्यामध्ये। शेवटी एक लक्षात घ्या, कलाकारांच्या पाठीशी जो उभा राहतो तो कलाकारांचा, जसं तुम्ही माननीय राजसाहेबांबद्दल बोलले, ते कायमच कलाकारांच्या मागे उभं राहतात, मराठी कलाकारांच्या मागे उभं राहतात। त्यामुळे फक्त त्याला व्यापक स्वरूप, जसं की आता फक्त कलाकार म्हणजे पडद्यावर काम करणारे कलाकार नसतात, हजारोंच्या संख्येनं बॅकस्टेजला काम करणारे कलाकार आहेत, त्यांच्या अनंख्य अडचणी आहेत आणि त्या अडचणी कुठेतरी सोडवण्यासाठी तुम्हाला राजदरबारी हे जावंच लागतं, तुम्हाला त्या सिस्टीमचा भाग असावं लागतं, त्या सिस्टीमचा तुम्हाला कुठे ना कुठेतरी त्या कलाकारांसाठी मदत करताना उपयोग होतो, म्हणून